नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष आशय राऊत यांना गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार. वसई तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला आलेल्या वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष आशय राऊत यांना गोव्यात आयोजित न्यू थिंक फोरम इंटरनॅशनल कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स मध्ये प्रतिष्ठित सहकारी बँक विकासासाठी सर्वोत्कृष्ट अध्यक्ष कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते गोव्यात आर्थिक आणि सामाजिक विकास फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका भव्य समारंभात देण्यात आला. आशय राऊत यांनी आपले नेतृत्व, धोरणात्मक दूरदृष्टी आणि सहकारी बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केलेले काम आणि वसई विकास सहकारी बँकेत नाविन्यपूर्णता, कार्यात्मक कार्यक्षमता आणि ग्राहक केंद्रित वाढ चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना देण्यात आला आहे. आशय राऊत यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली बँकेने अनेक परिवर्तनकारी उपक्रम राबवले आहेत, ज्यात पुढील पिढीतील बँकिंग तंत्रज्ञानाचा अवलंब, सुधारित सायबर सुरक्षा चौकटी, M2P टर्निंग 4.0 CBSचे नवीन CBS IC M2P डिजिटल बँकिंग सोल्युशन्स आणि ग्रामीण आणि अर्धशहरी समुदायांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आर्थिक समावेशन धोरणे यांचा समावेश आहे. या यशाबद्दल बोलताना आशय राऊत यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि वसई विकास सहकारी बँकेला एक आदर्श सहकारी बँक बनवण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले. बँक विश्वास, पारदर्शकता आणि समाजाची सेवा या मूलभूत मूल्याचे अवलंबन करून विकासाचे एक एक पाऊल टाकत असल्याचे सांगितले. हा पुरस्कार केवळ अध्यक्ष म्हणून माझा नसून संपूर्ण वसई विकास सहकारी बँक कुटुंब, भागधारक, कर्मचारी आणि ग्राहक यांच्या सहकाराचा आहे. The next award goes to Mr. Bomila Bala Chenna, the Director of